विद्यार्थी असताना MLA इथे दर कुठला तरी एक वार मला वाटतं बुधवार का गुरुवार इथे नेहमी येऊन बसायचो आणि माझं काहीतरी काम करायचो. कारण मी मराठीचा खरा विद्यार्थी, मी इंग्रजी घेतलं होतं इथं, पण मराठीत मला कमी मार्क मिळाल्यामुळे नापासच जवळपास होणार होतो, ते मी सोडून दिलं आणि इंग्रजी घेतलं. पण मला मराठीचं प्रेम होतं म्हणून मी ते येऊन बसायचो आणि इथे सगळीच पुस्तकं असायची. आणि त्यावेळी मी एक नाटकही लिहायचं मनावर घेतलं होतं. दुसऱ्या बाजीरावावर मला नाटक लिहायचं होतं आणि त्यावेळी वासी बेंद्रे इथेच वरती बसायचे. त्यावेळी लहानसं 2 मजली फक्त होतं, काही एवढी इमारतही नव्हती. तर त्यावेळी आम्ही मग काय वाचावं काय नाही म्हणून ते चर्चा करायला त्यांच्याकडे जायचो. तर ते त्यांनी मला सुचवलं, पेशवे दप्तर वाचा, अमुक वाचा, इथे खूप आहे. सुदैवाने इथे एवढे मोठी कपाटाची भरलेली पाहून मला फार उत्साह आला आणि मी खूप त्यावेळी वाचलं. त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपण जो काही इतिहास समजतो तो खरा नाही आणि आपण आता खऱ्या पद्धतीनेच दुसऱ्या बाजीरावावर लिहिलं पाहिजे. की दुसरा बाजीराव हा फार मोठा माणूस होता. कारण काय, मी बेंद्रांनाही सांगितलं की त्यांनी या पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवलं आणि इंग्रजांच्याकडे सोपवलं. कारण काय, त्यावेळी मी पेशवे दप्तरात पाहत होतो की हे इतके काय म्हणायचं दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरणार्थ नानासाहेब पेशव्यांची तुम्ही आताही पाहून या. हेच मी तुम्हाला सांगणार आहे आज, विशेषतः ती सगळी तरुण जी पिढी आहे त्यांना, की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं आज कठीण आहे. कारण आज जे चाललेलं असतं ते खोटं चाललेलं आहे, हे आपल्याला अशोक वाजपेयींनी सांगितलंच. तर आपल्याला खरं काय ते निदान पुस्तकातून कळतं त्यावेळचं. त्यावेळी काय होतं हे त्यावेळी कळतं. उदाहरणार्थ मी आता मग त्यावेळी सांगतो की हा नानासाहेब पेशवा म्हणजे यांचे बाबा याचा तो कुठेही गेला की याचं पत्र असायचं. तो गोविंदपंत बुंदेले कोणतरी तिकडे पंजाबात होता, तर त्याला पत्र याचं नानासाहेब पेशव्याचं की मी इतके दिवशी अमुक ठिकाणी येतो आहे, काहीतरी पतियाळामधलं 2 शुद्ध आणि सुंदर मुली 8 ते 10 वर्षाच्या तयार ठेवाव्या, असं पत्र आहे. पहा, हे मी इथे वाचलेलं आहे. आता हा 8 ते 10 वर्षाचा मुलगी, हा 40-42 वर्षाचा माणूस, हा 8-10 वर्षाच्या 2 मुलींना तयार ठेवाव्या आणि दर ठिकाणी, म्हणजे हा काय मारून टाकायचा त्यांना का काय काही सांगत आहे, पण दरवेळी त्याचं असं पत्र. म्हणजे असे हे पेशवे यांच्या तावडीतून जे आपण सुटलो ते फार बरं झालं असं मी वासी बेंद्रेवर म्हणायला लागले. तेव्हा बेंद्रे फार संतापले. त्यामुळे तुमची डोकी अशी उलटी का चालतात, हे इंग्रजांच्याकडे जाणे चांगलं आहे का? कोण म्हटलं आम्ही लहानपणापासून जे काही ऐकलं, म्हणजे आता आमच्या घरात आईकडून महानुभाव म्हणजे आम्ही लीळाचरित्र वाचून मोठे झालो ऐकून, आणि तुकाराम ऐकता आमचा जन्म गेला. तर श्रीचक्रधर आणि तुकारामापेक्षा कोण मोठे सांगणारे आहेत जगात, ते आम्ही कायम पुढे ठेवलं आणि खरं आहे ते पाहायचं. त्यामुळे मग आम्ही खरं म्हणून ते दुसऱ्या बाजूवरची सगळी माहिती काढली. त्या काळात कशी बदमाशी करत होते, काय चाललं होतं त्या काळात, आणि कसं मग इंग्रज त्याच्यामुळेच आले. इंग्रज काही त्यांच्याकडे जहाजं होते आणि त्यांना काही फार मोठा दारुगोळ होता म्हणून आले नाहीत, तर ते बदमाशी करणाऱ्या इथल्या लोकांना धडा म्हणून आले. असं एक माझं त्यावेळेचं मत होतं. आता ते बदललं आहे जरा, तेही बदमाशाच होते पण आपल्यापेक्षा कमी होते.